जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा हा प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे. 45 सेल्सिअसपर्यंत उष्णतेचा पारा पोहोचलेला आहे. आपण जर पाहिलं तर आदिशक्ती मुक्ताई परिसरात असलेलं हे बॅकवॉटरच्या पाण्यात देखील प्रचंड प्रमाणात कमालीची घट झाल्याचं चित्र आहे. या ठिकाणी राज्यभरातील वारकरी संप्रदाय आंघोळ करत असतात. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर या ज्या तीर्थक्षेत्रावरील पाणी पातळीत देखील प्रचंड प्रमाणात कमालीची घट झालेली आहे. गत वर्षाच्या तुलनेत जवळपास 80% या परिसरातील पाणीसाठा हा कमी झालेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी हरणे महाराज आहेत. महाराज, काय सांगाल? उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढत चाललेले आहेत. हा जो पाणीसाठा आहे हा कमी झाल्याचं चित्र आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंचं हे तीर्थक्षेत्र आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी बराचसा बॅकवॉटरचा भाग असतो आणि आईसाहेबांच्या पायरीपर्यंत पाणी असते. सगळे लोक तिथं स्नान करतात आणि स्नानाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पाडल्याचं समाधान व्यक्त करतात. पण आज इथली तापमान जळगाव जिल्ह्याचं जर धरलं तर जवळजवळ 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्यामुळं पाण्याची ही पातळी खूप खाली आलेली आहे. आणि मग ते पाण्याची पातळी खाली आल्यामुळं इथं लोकांना स्नानाचं जे समाधान आहे ते होत नाही. आणि दर्शनाचं सुद्धा या परिसरात आपण जिथं उभे आहोत, जरा दीपक भोनीकडे जर कॅमेरा दिला तर आपण मुक्ताबाईच्या पूर्व बाजूला उभे आहोत आणि येताना मुक्ताच्या पश्चिम बाजूला आपण दर्शनाला येत असतो. आता आपण जर या पूर्वेकडून जर मुक्ताबाईचं दर्शन आपल्याला अपेक्षित असेल तर सगळ्या आपल्या मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष, विश्वस्त, सगळ्या परिसरातील वारकरी आदरणीय भैयासाहेबांच्या सगळ्यांचं मनोगत आहे की या प्रशासनाने, विशेष करून इथल्या सगळ्या राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांनी एक विषय मनावर घ्यावा. ते नागेश्वर जुन्या गावातून जो भाविक येतो, या दोघाही परिसरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनाकरता पूर्वाभिमुख दर्शन व्हावं असं वाटत असेल तर या बॅकवॉटरवर इथं पूल होणं गरजेचं आहे. आणि तो जर पूल झाला तर इथली गर्दी, इथलं व्यवस्थापन, इथलं दर्शनाची व्यवस्था खूप चांगली होईल आणि आईसाहेबांचं दर्शन पूर्वाभिमुख होईल. सकाळी सूर्योदय झाला की पहिलं सूर्याचं दर्शन, सूर्याचा प्रकाश आईसाहेबांच्या मुखावर पडतो. अशी ही सगळी दिशा असल्यामुळं इथून येणाऱ्या भाविकाला त्या दर्शनाचं समाधान होईल. प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने पाहावं आणि हा पूल बनवून द्यावा असं TV9च्या माध्यमातून मी सगळ्यांना प्रार्थना करतो. रवी गोरे, विनेन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.